भारतीय संघाने विश्वचषक जिंकणं 83चा असू देत, 11चा असू देत, 7चा असू देत, 24चा असू देत किंवा नुकताच झालेला महिलांचा विश्वचषक असू देत, भारतीय संघ जेव्हा विश्वचषक जिंकतो त्याच्या एवढा आनंद कधीच होत नाही. पण त्याच्यापेक्षा थोडासा कमी पण तेवढाच महत्त्वाचा आनंद आज मला रणजी ट्रॉफी जम्मू आणि काश्मीर संघाने जिंकल्याने झालेला आहे. कारण साधं आहे, इतके वर्ष जम्मू आणि काश्मीर इतक्या अडचणीतनं गेलेलं आहे, तरी त्यांनी क्रिकेट प्रेम जपून ठेवलेलं आहे. सातत्याने प्रयत्न करतायत गेले 3-4 वर्ष. मुंबईसारख्या संघाला सुद्धा एखाद्या वेळेला रणजी ट्रॉफी सामन्यात हरवण्याची कमाल कामगिरी सुद्धा त्यांनी करून दाखवलेली आहे. पण रणजी ट्रॉफी जम्मू आणि काश्मीर जिंकेल असं कुणी भाकीत केलं असतं तर आपण त्याला भाव दिला नसता. पण हे 2025-26च्या मोसमानी दाखवलेलं आहे, अशक्य ते शक्य करून दाखवलेलं आहे. त्यामुळे वेल प्लेड जे टीम, पारस डोगरा कप्तान आणि त्याच्या खाली अब्दुल समद असू देत किंवा बाकीचे पेंडूर सारखा लेफ्ट हँडर बॅट्समन असू देत, यांनी जी फलंदाजीत कमाल कामगिरी केली, सातत्य राखलं, त्यामुळे हा विजय सुकर झालेला आहे. परंतु या जम्मू आणि काश्मीरच्या रणजी ट्रॉफी जिंकण्याचा खरा मानकरी कोणी असेल तर तो आहे आकिब नबी. कारण या आकिब नबीनी संपूर्ण मोसमात मिळून 60 पेक्षा जास्त बळी मिळवलेले आहेत. जेन्युइन स्विंग बॉलर आहे आणि ही जी प्रक्रिया आहे ही सुरुवातीच्या 10 वर्षापूर्वी इरफान पठाण तिकडे प्रशिक्षक म्हणून गेलेला होता, त्यांनी एक मार्ग दाखवला. त्याच्यानंतर मिथुन मनास जो आत्ताचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष आहे त्यांनी एक मार्ग दाखवला. आणि सर्वात कौतुक अजय शर्माचं, जो माजी भारतीय खेळाडू आहे, त्यांनी या संघाला या शेवटच्या टप्पा पार करण्यासाठी मदत करून दिलेली आहे. त्यामुळे भल्या भल्या संघांची शिकार करून जम्मू आणि काश्मीरनी जो रणजी ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे तो खूप आनंद देऊन जातोय. आणि याच्यामध्ये हे सुद्धा सांगावं असं वाटतंय की भारतीय क्रिकेटची ताकद याच्यातनं कळून चुकतीये. भल्या भल्या संघांना गेल्या वर्षी जिंकणारा मध्य प्रदेशचा संघ असू देत, सेमीफायनलमध्ये बंगाल संघाला सेकंड इनिंगमध्ये, पहिल्या इनिंगमध्ये लीड मिळालं होतं बंगालला, पण सेकंड इनिंगमध्ये 99 मध्ये त्यांचा ऑल आउट केला आणि विजयाचा मार्ग. आणि शेवटच्या सामन्यामध्ये कर्नाटकच्या भल्या मोठ्या संघाला त्यांनी पराभूत करून अगदी म्हणजे शिक्कामोर्तब केलेला आहे की 2025-26च्या रणजी करंडकावरती जम्मू काश्मीरचंच नाव पाहिजे. मी खूप आनंदी आहे. तुम्हाला विजय कसा वाटतो मला नक्की कळवा. पण परत एकदा म्हणूयात, वेल प्लेड जम्मू अँड काश्मीर टीम.